किल्ले रायगड. किल्ले रायगड म्हणजे महाराष्ट्राचं धारातीर्थ. स्वातंत्र्य सूर्याची कोवळी किरणं महाराष्ट्रातील शेकडो किल्ल्यांनी पाहिली, पण स्वराज्याचा पूर्ण यशोचंद्र आपली शीतल किरणं बरसला तो रायगडाच्या पावनभूमीवरच. किल्ले रायगड म्हणजे गडांचा राजा. शेकडो वर्षाच्या आपल्या अतृप्त इच्छा भारतीयांनी मूर्त झालेल्या पाहिल्या त्या याच गडावर. भंगलेलं हिंदवी सिंहासन पुन्हा प्रतिष्ठित झालं ते सुद्धा रायगडाच्या खांद्यावरच. हर्षभरीत भगवा झेंडा गगनात नाचला याच गडावरून. स्वातंत्र्य आले, स्वराज्य आले हे दशदिशांना ओरडून सांगणाऱ्या तोफा धडाडल्या त्या रायगडाच्या बुरुजावरून. रायगडाचं भाग्य असं की हिंदवी स्वराज्य प्रस्थापित झालं ते याच्याच प्रांगणात. आमच्या राजाला समंतक राज्याभिषेक झाला तो रायगडावरच. रायगडाच्या पवित्र भूमीवरच शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्या महान मंगल प्रसंगी सप्तसिंधूच्या जलाखाली चिंब भिजून रोमांचित झालेला तोच हा रायगड. रायगडाचं दर्शन केवळ स्तिमित करणारं आहे. निसर्गतःच रायगड अत्यंत दुर्गम आहे. चहूबाजूंनी तुटलेले भोवळ आणणारेकडे छाती फाटून जाईल असा खडा चढ. डोंगरी किल्ल्यांना दुर्ग का म्हणतात ते किल्ले रायगड पाहिला विना समजणं अवघडच. दुर्ग म्हणजे चढण्यास अतिशय अवघड. शिवरायांनी जावळी लढून जिंकली. जावळीचा पाडाव झाला आणि घाबरलेला चंद्रराव मोरे रायरीवर पळाला. महाराजही रायरीवर चालून गेले. त्यांनी गड वेढला तेव्हा मोऱ्यांना शस्त्र ठेवण्यावाचून पर्यायच नव्हता. रायरीवर भगवं निशाण चढलं. रायरीचं भाग्य उजळलं. एक पुण्यवंत राजा रायरीवर आला. महाराजांनी गड पाहिला. गडानं महाराजांना पाहिलं. गडाचा पसारा प्रचंड चढाव तर 3 कोसांचा. अक्राळ विक्राळकडे भोवती घनदाट जंगल, सगळा मुलूख डोंगराळ. हा किल्ला केवळ अभेद्य आहे हे महाराजांच्या गरुड दृष्टीनं हेरलं. शिवरायांनी गडाचं नामकरणही केलं रायगड. किल्ले रायगड. महाराज गडाबद्दल अनुयायांना म्हणाले, पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही, धोंडा ताशीव एकच आहे. गड बहुत चखोट, तक्त्यास हाच गड जागा करावा. शतकानुशतकं उपेक्षित राहिलेला हा दुर्गम दुर्ग महाराजांचे हे शब्द ऐकून मोहरला असेल. रायगड दर्शन. तळ कोकणात ताट मानेनं उभ्या असलेल्या रायगडची समुद्र सपाटीपासूनची उंची 2851 फूट. तुटलेल्या कड्यामुळे सह्याद्रीच्या रांगांपासून अलग झाला आहे. किल्ल्याभोवती चहूबाजूला दरी आहे. या दरीत काळ आणि गांधारी या 2 नद्या फेसाळत धावत असतात. रायगडावरून चढून जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे महाडवरून जाण्याचा. महाडकडून रायगडाकडे येणारी एसटी थेट चित्त दरवाजापर्यंत जाते. वाटेत कोंझर नावाचं एक छोटं खेड लागतं. खऱ्या अर्थाने हा गडाचा पायथा. पाचाड. वळणानं प्रवास करताना वाटेत पाचाड लागतं. जिजाऊ साहेबांना रायगडाची थंड हवा मानवेना, म्हणून महाराजांनी गडाच्या निम्म्या टप्प्यावर असलेल्या पाचाड गावात त्यांना एक वाडा बांधून दिला. या वाड्याचे काही अवशेष आज शिल्लक आहेत. पाचाडची तक्क्याची विहीर अतिशय प्रसिद्ध आहे. वाड्याच्या उत्तरेला पाऊण मैलावर राजमातेची समाधी आहे. पाचाडवरून एसटी धावते ती चित्त दरवाजापर्यंत. आज इथं दरवाजा नाही, फक्त पायऱ्या आहेत. इथं रायगडाकडे तोंड उभं करून राहिलं की डाव्या अंगाला खाली दिसते ती रायगडवाडी. त्याही पलीकडे निजामपूर आणि प्रत्यक्ष गडाच्या दर्शनात उंच टकमक टोक. चित्त दरवाजातून आपण रायगड आक्रमणास सुरुवात केली की थोड्या चढणीवर येतो तो खूप लढा बुरुज. आपण पुढं चढाव चढत गेलो की महादरवाजापाशी येतो. महादरवाजा. चित्त दरवाजापासून सुमारे 950 पायऱ्या चढलो की आपण महादरवाजापाशी येतो. रायगडाचं हे प्रवेशद्वार. किल्ल्यात प्रवेश करण्याची ही एकमेव वाट. महादरवाजाच्या दोन्ही बाजूला काळ्या पाषाणाची तटबंदी आहे. पार डोंगर कड्यांना भिडणारी, त्यामुळे दुसरीकडून गडात प्रवेश मिळवणं केवळ अशक्यच. हा दरवाजा महाराजांच्या आयुष्यातील व नंतरच्या काळातील देखील अनेक प्रसंगाचा साक्षीदार आहे. इथून प्रत्यक्ष गडावर चढण्यासाठी पाऊण मैल चढावं लागते. गडावर पोचलो की हत्ती तलाव आपलं स्वागत करतो. आज हा तलाव कोरडाच आहे. गंगासागर तलाव. हत्ती तलावापासून 500 फुटावर गडावरील सर्वात मोठा तलाव गंगासागर. राजांना राज्याभिषेकासाठी जे सप्तसिंधूंचं जल
समुद्रजल व तीर्थोदकही आणली होती ती राज्याभिषेक झाल्यानंतर ह्या तलावात टाकण्यात आली. त्यामुळे बहुधा याचं नाव पडलं गंगासागर. आजही पिण्यासाठी ह्याच्याच पाण्याचा उपयोग होतो. टकमक टोक. निसर्गाचं रुद्रभीषण काव्य म्हणजेच टकमक टोक. स्वराज्याशी बेईमान होणाऱ्या फितुरांचा या टोकावरून कडेलोट होत असे. बाजारपेठेतून थेट उत्तरेकडे गेलं की टकमक टोकावर जाता येते. सरळ रेषेत तुटलेल्या त्या टकमकाची उंची भोवळांणारी आहे. कैद्याला कडेलोटासाठी या कड्यावर उभे केला असता तो खाली टकमक पाहत राही. त्यामुळे त्याचे नाव टकमक टोक पडले. ह्या टकमक टोकाचा दरारा प्रचंड होता. बाजारपेठ. नगारखान्याच्या उत्तरेला असलेली ही बाजारपेठ. अशी बाजारपेठ दुसऱ्या कोणत्याही किल्ल्यावर नाही. होळीच्या माळाला लागूनच ही बाजारपेठ सुरू होते. यात डाव्या हाताला 21 दुकानं आणि उजव्या हाताला 22 दुकानं आहेत. मध्ये दिसणारा रस्ता 40 फूट रुंद आहे. बाजारपेठीची रचना विलक्षण आखीव रेखीव आहे. नगारखाना. राजसभेच्या पूर्वेस असलेला हाच तो नगारखाना. सिंहासनाच्या जागेपासून हा 165 फूट अंतरावर आहे. ह्याची उंची एकूण 50 फूट आहे. कमानी खालून जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पहारेकरांच्या देवड्या आहेत. या देवडीवरून नगारखान्यावर जाण्यासाठी 29 पायऱ्यांचा अंधारी जिना आहे. नगारखान्यावरूनच रायगड किल्ल्याचे दर्शन तर घडतंच, पण पूर्वेस राजगड, तोरणा, लिंगाणा हे गड आणि आग्नेय कोपऱ्यातला प्रतापगडही दिसतो. कमानीतून दिसते ती सिंहासनाची जागा. विशेष म्हणजे सिंहासनाजवळ काही बोललं तरी नगारखान्याजवळ स्पष्ट ऐकू येतं. राजसभा व सिंहासन. मेघडंबरीच्या जागी शिवाजी महाराजांचे सिंहासन होते. राज्याभिषेकाच्या वेळी या जागेवर असणाऱ्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावर शिवाजी महाराजांचं विधिपूर्वक राज्यारोहण झालं. अतिशय पवित्र असणारी ही जागा आपल्या हिंदवी स्वराज्याच्या अस्मितेचा मानबिंदूच आहे. सिंहासनाच्या पुढील मोकळ्या भागात राजसभा होती. मनोरे. वास्तुशिल्पाचा अत्यंत उत्कृष्ट नमुना असलेले हे मनोरे गंगासागराच्या काठावर दक्षिण तटावर उभे केले आहेत. शिवकाळात ते 5 मजली असावेत, पण आता 2च मजले शिल्लक आहेत. त्यांची उंची 40 फूट असून तळातला व्यास 14 फूट आहे. मनोऱ्यांना 12 कोन असून प्रत्येक कोनास खिडकी आहे. मनोऱ्यावर सुंदर नक्षीकाम आणि कलाकुसर आहे. शिवरायांचं हे विश्रांती स्थान होतं. राजघराण्यातील स्त्रियासुद्धा इथं विश्रांतीसाठी येत असत. या मनोऱ्यातून गंगासागर आणि पलीकडील निसर्गाचं सुरेख दर्शन घडतं. अष्टप्रधानांचे वाडे. बालेकिल्ल्यातून बाहेर पडल्यावर पूर्वेकडील कुशावर्त तळे आता कोरडे झाले आहे. तळ्याकाठी वाडेश्वर महादेवाचे मंदिर असून जवळच श्रीगोंदे टोक आहे. दरम्यानच्या भागात सचिव व प्रधानांच्या वाड्यांचे अवशेष आहेत. आजही 4 घरांचे अवशेष स्पष्ट दिसतात. प्रत्येक वाड्याची बांधणी साधारणपणे सारखी असून भोवताली पडकोट आहे. मधोमध निवासी वाडा, मागील बाजूस शौचकूप अशी रचना आहे. सर्वच वाड्यांच्या दगडी प्रवेशद्वारावरचे कोरीव काम सुबक असून चौकटीवर नक्षी कोरलेली आहे. चौकटीच्या माथ्यावर गणपती आणि शुभचिन्हे आहेत. वाघ दरवाजा. ह्या दरवाजातून उतरण्यासाठी वाघाचे काळीज हवे म्हणून याचे नाव वाघ दरवाजा. उतरण्यास अतिशय अवघड असा हा दरवाजा आहे. किल्ले देवगिरीच्या अनुभवावरून राजांनी किल्ल्यास एकच दरवाजा असू नये याची दक्षता घेतली होती. मुख्य दरवाजा सोडला तर 2-3 दरवाजे किंवा चोर वाटा असतात. कारण मुख्य दरवाजाला जर शत्रूंचा वेढा पडला तर पळून जाण्यासाठी दुसरी वाट असावी ह्या हेतूने इतर दरवाजे ठेवत. पण अतिशय अवघड ठिकाणी ह्याची रचना केलेली असे. शांततेच्या काळात त्याचा वापर करत नसत. ह्या दरवाजाचा उपयोग राजाराम महाराजांना पळून जाण्यासाठी झाला. इसवी सन 1689 मध्ये संभाजी राजाचा वध झाल्यानंतर झुल्फिकार खानानं रायगडाला वेढा घालण्यास सुरुवात केली. पण रायगडाची दुर्गमता लक्षात येता वेढा घालणे वेळ खाऊ व प्रचंड सैन्याचे काम होते. त्यावेळेस रायगडावर राजाराम महाराज, बालशाहू, येसुबाई वगैरे राजकुटुंबीय होते. जर वेढा पूर्ण पडला तर सर्व कुटुंबीय अडकण्याची शक्यता होती. राणी येसुबाई यांनी धाडसी निर्णय घेतला व राजाराम महाराजांना सांगितले की रायगड सोडून दूरवर असणाऱ्या जिंजी किल्ल्याचा आश्रय घ्यावा व तेथून लढाई करावी. महादरवाजापाशी मोगल सैन्याचे ठाण मांडले होते. त्यामुळे वाघ दरवाजातून पळून जाऊन महाराज प्रथम प्रतापगड येथे व तेथून जिंजीस पळाले.
व तेथून त्यांनी युद्ध मांडले व त्यामुळे पुढील सर्व इतिहास बदलला. अशा या घटनेचा साक्षीदार असलेला वाघ दरवाजा व त्याची उपयुक्तता आपणास पटते. राणीवसा. रायगडावर जो छोटासा उंचवट्याचा भाग आहे त्याला बालेकिल्ला म्हणतात. या बालेकिल्ल्यावरच पश्चिम भागास राणीवसा आहे. त्याच्या पुढील भागात राजांचा स्वतःचा राहता वाडा होता. आता त्यांचे फक्त चौथर शिल्लक आहे व त्याच्या पुढील भागात राज कचेऱ्या होत्या. तेथून स्वराज्याचा कारभार चालत असे. शिकाई देवीचे मंदिर. होळीच्या माळाच्या डाव्या बाजूस शिकाई देवीचे मंदिर आहे. ही गडावरील मुख्य देवता. देवळात अष्टभुजा महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. देवळाचा अलीकडील काळात जीर्णोद्धार झाला असला तरी मूर्ती जुनी आहे. नवरात्रात येथे मोठा उत्सव होई. अनेक नवसाचे उल्लेख देखील जुन्या कागदपत्रात सापडतात. हिरकणी बुरुज. बालेकिल्ल्याच्या पश्चिमेस साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर हिरकणी टोक आहे. हे टोक उतरणीवर असल्या कारणाने 27 पायऱ्या खोदलेल्या आहेत. हिरकणी नामक गवळणच्या दंतकथेवरून हे नाव पडले. वाडी गावातील हिरकणी गवळण कोजागिरीस गडावर दूध घेऊन आली. उशीर झाल्याने गडाचे दरवाजे बंद झालेत. तान्हुला मुलाच्या ओढीनं ती मोठा धोका पत्करून या टोकावरून खाली उतरली. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी महाराजांना समजल्यानंतर त्यांनी तिची प्रशंसा केली व टोक व बुरुजास तिचे नाव दिले. या दंतकथेस आधार नाही. जगदीश्वर मंदिर. बाजारपेठेपासून पूर्वेस पाऊण तास किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज मिरवणुकीनं इथं दर्शनासाठी आले होते. देवालयाची रचना आतून हेमाडपंथी असून पूर्वाभिमुख देवालयाचा सभामंडप प्रशस्त आहे. चहूबाजूला तट आहे. सूर्योदयाबरोबर सूर्याचे किरण आतल्या महादेवाच्या पिंडीवर पडतात. मंदिराच्या बाहेर धर्मशाळा आहे व त्याच्या समोरच्या बाजूला राजांची समाधी आहे. शिवरायांची समाधी अवघ्या महाराष्ट्रीयांचं श्रद्धास्थान. शिवाजी महाराजांच्या देहाचा भस्मीभूत पावन अंश या पावनस्थळी आहे. ही समाधी अष्टकोनी असून चिरेबंदी आहे. मूळ समाधी म्हणजे केवळ अष्टकोनी चौथरा होता, पण लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेनं आणि पुढाकारानं या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला. ह्या व्यतिरिक्त अनेक स्थळे रायगडावर आहे. दारूची कोठारे, मीणा दरवाजा, पालखी दरवाजा, होळीचा माळ, अनेक पाण्याच्या टाक्या, त्यामध्ये प्रामुख्याने कोलिंब तलाव, हनुमान टाकी इत्यादी आहेत. 1.5 मैल लांब आणि 1 मैल रुंदीच्या रायगडाचं दर्शन हे असं आहे. रायगड हे निसर्गाचं रुद्रभीषण आणि नितांत सुंदर रूप. रायगडावर आलात की तुम्हाला एक वेगळाच प्रत्यय येऊ लागेल. तो गंगासागर, हे मनोरे, ते पवित्र सिंहासन आणि पावन समाधी मराठ्यांचा तेजोमय इतिहास आपल्यापुढे उभा करतील. राज्याभिषेक सोहळ्याचं मूर्त चित्र आपल्या डोळ्यापुढे येईल. महाराष्ट्राच्या अस्मितेची कहाणी रायगड बोलू लागेल. स्वातंत्र्याचा तो स्वराज्य सोहळा आपलं शरीर रोमांचित करेल आणि दशदिशातून प्रतिध्वनी येतील, हर हर महादेव, जय रायगड, जय शिवराय.